सर्वांना माझा नमस्कार। आज 5 मार्च 2019 आणि आज आपण बघतोय सगळ्या महत्त्वाच्या बातम्या प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये। तर आजचा पहिला प्रश्न आहे, नॅशनल सेफ्टी डे ऑफ इंडिया हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? नॅशनल सेफ्टी डे ऑफ इंडिया हा कुठल्या दिवशी साजरा करण्यात येतो हा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 मार्च रोजी नॅशनल सेफ्टी डे ऑफ इंडिया साजरा करण्यात येतो। तर आधी बघूया नॅशनल सेफ्टी डे ऑफ इंडिया 4 मार्चला का साजरा करतात। तर आपलं नॅशनल सेफ्टी काउन्सिलची स्थापना जी आहे ती 4 मार्च 1966 मध्ये झाली होती आणि औद्योगिक सुरक्षतेसाठी म्हणजेच इंडस्ट्रियल सेफ्टीसाठी याचं स्थापना ही करण्यात आली होती। नॅशनल सेफ्टी काउन्सिलचं जे हेडक्वार्टर आहे ते नवी मुंबईला बेलापूर येथे आहे आणि याचं जे कार्य आहे ते मिनिस्ट्री ऑफ लेबरच्या अंडर येतं। पुढला प्रश्न बघा, वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे हा कधी साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे 3 मार्चला वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे हा साजरा करण्यात येतो आणि या वेळेसची काय थीम आहे? लाईफ बिलो वॉटर फॉर पीपल अँड प्लॅनेट। लाईफ बिलो वॉटर फॉर पीपल अँड प्लॅनेट 3 मार्चला हा साजरा करण्यात येतो। हा लोगो आहे हा थायलंडने सुचविलेला होता। पुढला प्रश्न बघा, सिनियर महिलांच्या कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळविणारी पहिली महिला कोण आहे? 1 नवजोत सिंग कौर, 2 साक्षी मलिक, 3 विनेश फोगट की यापैकी नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे नवजोत सिंग। हे बघा इथे नवजोत सिंग यांनी हा इतिहास रचलेला आहे। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कुठल्या शहरामध्ये हिचं उद्घाटन होणार आहे? 1 अहमदाबाद, 2 सुरत, 3 राजकोट की बडोदा? तर अहमदाबाद या शहरामध्ये याचं उद्घाटन होणार आहे। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेलाच SYM असं सुद्धा म्हणण्यात येतं। असंघटित कामगारांसाठी ही योजना आहे। यामध्ये 60 वर्षापर्यंत 3,000 रुपये प्रत्येक महिन्याला ही न्यूनतम राशी आहे जी असंघटित कामगारांना मिळू शकते। असंघटित कामगार म्हणजे रिक्षेवाले झालेत, फेरीवाले झालेत, अशा प्रकारचे कामगार आहेत आणि अतिशय आवश्यक होतं अशा प्रकारची योजना होणं, कारण भारतामध्ये असंघटित कामगारांची संघटना नाही आहे जी त्यांच्यासाठी काम करेल। पुढला प्रश्न बघा, अटल बिहारी वाजपेयी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कुणाला मिळाला? तर तो टँग ड्रलॉंग यांना मिळालेला आहे। अटल बिहारी वाजपेयी अवॉर्ड ज्यांना मिळाला आहे ते टँग ड्रलॉंग यांना यांना पद्मश्री अवॉर्डाने सुद्धा सन्मानित केलेला आहे। त्रिपुरा राज्याने हा अवॉर्ड दिलेला आहे त्यांना आणि त्रिपुराचे जे सध्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री आहेत ते विप्लव देव आहे आणि तिथले जे राज्यपाल आहेत ते कॅप्टन सिंग सोळंकी हे आहेत। पुढला प्रश्न बघा, जल अमृत योजना कुठल्या राज्याने सुरू केली आहे? तर जल अमृत योजना ही कर्नाटक राज्याने सुरू केली आहे आणि ही जी योजना आहे ती कर्नाटक राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत कुमारस्वामी यांच्या हस्ते बंगलोर इथे सुरू करण्यात आली आहे आणि इथे जे वर्ष आहे या वर्षीचं त्या वर्षाला सुद्धा वॉटर इयर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। पाण्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि जे वाया जातं पाणी ते थांबवता आलं पाहिजे, यासाठी हा उत्सव साजरा झालेला आहे। आणि याचं जे उद्घाटन आहे म्हणजे याचा हा जो फेस्टिवल आहे आरे फेस्टिवल हा जो ऑर्गनाईज झाला होता तो आंबेडकर भवनमध्ये ऑर्गनाईज झालेला होता। हे आपले कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि हे राज्यपाल आहे वजुभाईवाला। DRDOचे सध्या परिस्थितीत चेअरमन कोण आहे? तर जी संथीश रेड्डी हे DRDOचे सध्या चेअरमन आहे।
DRDOचे चेअरमनचा प्रश्न घेण्यामागे हे कारण आहे की त्यांना नुकताच अवॉर्ड मिळालेला आहे, मिसाईल सिस्टीम अवॉर्ड 2019, मिसाईल सिस्टीम अवॉर्ड 2019. आणि हा जो अवॉर्ड आहे हा पहिल्यांदाच कुण्या भारतीयाला मिळालेला आहे. DRDOबद्दल जाणून घेऊया. मागे मी तुम्हाला DRDOचा लॉंग फॉर्म विचारला होता, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. DRDOची स्थापना जी आहे ती 1958ला झाली. DRDOचं जे हेडक्वार्टर आहे ते नवी दिल्ली इथे आहे. यांचा मोटो काय आहे तर बलस्य मूलविज्ञानम, म्हणजे स्ट्रेंथ्स ओरिजिन इज इन सायन्स हा यांचा मोटो आहे. आणि यांची जी पॅरेंट एजन्सी आहे ती म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आहे. नुकतंच अमेठी इथे रायफल बनविण्याकरता रशियाच्या मदतीनं निर्मिती केंद्र उभारण्यात येणार आहे. तर ही रायफल कोणती आहे असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे AK-203 ही रायफल आहे. आणि ही जी रायफल आहे ती एका मिनिटामध्ये, ही रायफल जी आहे ती AK-47चं पुढचं वर्जन आहे. शिवाय ही 400 मीटरपर्यंतचा मारा करू शकते. एवढेच नव्हे तर एका सेकंदामध्ये 10 गोळ्याही झाडू शकते. याशिवाय हिला ॲटोमॅटिक आणि सेमी ॲटोमॅटिक हे दोन्हीही मोड दिलेले आहेत. पुढला प्रश्न बघा, एप्रिल 2019 ते मार्च 2020ला कसले वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे तर कन्स्ट्रक्शन अँड टेक्नॉलॉजी इयर, म्हणजेच बांधकाम आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून याला घोषित करण्यात आलेलं आहे. आपल्या प्राईम मिनिस्टरनी याला एप्रिल 2019 ते मार्च 2020ला कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी इयर म्हणून घोषित केलेलं आहे. रुपूर ऑटोमिक प्लांट हा कोणत्या देशांमध्ये करार झाला या प्लांटसाठी आणि हा कुठे बनतोय तर हा बांगलादेशमध्ये बनणार आहे. आणि याचा जो प्लांट आहे या प्लांटसाठी 3 देशांमध्ये करार झाला आहे, ते म्हणजे भारत, बांगलादेश आणि रशिया. हा रुपूर येथील न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. मानसिक स्वास्थ्यावर उपाययोजना करणारी पहिलं इन्स्टिट्यूट भारतामध्ये कुठे उभारण्यात आलेलं आहे तर हे जे इन्स्टिट्यूट आहे हे मध्य प्रदेश येथे उभारण्यात आलेलं आहे. निर्भया फंडसाठी 2,919 करोड देण्यात येणार आहे 8 शहरांसाठी. याचं उत्तर आहे किती शहरांना देण्यात येणार आहे तर ते शहरे स्त्रियांसाठी, महिलांसाठी सुरक्षित बनवण्याकरता 8 शहरांना हे देण्यात येणार आहे. तर ती 8 शहरे कोणती तर दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि लखनौ ही ती 8 शहरे आहेत. आणि अमाऊंट किती आहे 2,919. टी बोर्ड ऑफ इंडियावर नुकतीच कोणाची निवड झाली आहे तर टी बोर्ड ऑफ इंडियावरती PK बेजा बरहू यांची निवड झाली आहे. हे आहेत PK बेजा बरहू. यानंतर तुम्हाला 2 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे जे खेळाशी संबंधित आहे. पहिला प्रश्न असा आहे की टेनिसमध्ये 100वे जेतेपद कुठल्या खेळाडूनं जिंकलं आहे आणि त्यासाठी त्यानं कुठली स्पर्धा जिंकली आहे. दुसरा प्रश्न असा आहे कुठल्या खेळाडूनं नुकतंच एक स्पर्धा जिंकली आहे आणि आपलं सुवर्णपदक हे कॅप्टन विंग कमांडर आपले अभिनंदन यांच्या नावावरती ते पदक केलेलं आहे, त्यांना समर्पित केलं आहे ते पदक. त्यासाठी कुठल्या प्लेयरनं जिंकली आहे आणि कुठली स्पर्धा जिंकली आहे ज्यात त्यांनी सुवर्णपदक जिंकलं आहे. तर असे खेळाशी संबंधित 2 प्रश्नांचं उत्तर जे आहे ते तुम्हाला द्यायचं आहे आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते लिहायचं आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण करंट अफेअर्सवरती क्वेश्चन फॉर्ममध्ये
या न्यूज घेऊन येत राहू. सोबतच सरांचे जे लेक्चर्स आहेत ते तर सुरू आहेतच, ते तुम्हाला हवेच आहेत आणि ही प्रश्नांची सिरीज पण तुमच्यासाठी अशी सुरू राहील. जय भारत, जय महाराष्ट्र.